लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा राज्याच्या तिजोरीवर 43,000 कोटींचा भार आला। तिजोरीवर वाढलेला भार पाहता कर्जमाफी होणार नाही अशी माहिती संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। सरकार बहिणींना 2100 रुपये देणार पण त्या आर्थिक स्थितीवर अवलंबून, पण सध्या 2100 रुपये देणं संयुक्तिक नाही। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। कवितेच्या माध्यमातून संदीप देशपांडेंची आशिष शेलार यांच्यावर टीका। कवितेतून आशिष शेलारांचा झोलार असा उल्लेख। बीडच्या अर्धमसला गावात 2 तरुणांकडून जिलेटिनच्या साह्यानं मशिदीमध्ये स्फोट। स्फोटामुळे मशिदीच्या भिंतीला भेगा, फरशीही फुटली। दोन्ही तरुण पोलिसांच्या ताब्यात। बीडमधील मशीद स्फोट प्रकरणातील आरोपी विजय गव्हाणेचा व्हिडिओ व्हायरल। स्फोट घडवण्याआधी विजयचं जिलेटिन कांड्यांचं पेटून धूम्रपान। मशीद स्फोट प्रकरणातील दोन्ही आरोपींना गेवराई कोर्टाकडून 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। तलवाडा पोलिसांकडून 14 दिवसांच्या कोठडीची झाली होती मागणी। बीडच्या अर्धमसला गावातल्या मशिदीमधील स्फोटाप्रकरणी माहिती घेतली। घटना कोणी घडवली हे सुद्धा समजलं आहे। बीडमधल्या स्फोटानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया।